तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला युगांतर प्रकाशन या यूट्यूब चॅनलवरती आपण मागील 2 ते 3 महिन्यापासून आपण एक कशाही प्रकारचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. तो पोलीस भरती संदर्भात असो किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेसंदर्भात असो. तर म्हटलं आज भरपूर दिवसानंतर आज आपण एक व्हिडिओ अपलोड करूया की सध्याची पोलीस भरतीची वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना जरा व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. कारण खूप विद्यार्थी ही 2024-25ची भरती झाल्यापासून बरेचसे विद्यार्थी तेव्हापासून तयारी करतात आणि काही विद्यार्थी जे आहेत ते फ्लोमधनं टोटली बाहेर गेलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही 24-25 भरती झालेली आहे. त्यातले आता भरपूर विद्यार्थी मुंबई शहरचे जर काही सोडले तर जवळपास भरपूर विद्यार्थी हे प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या प्रशिक्षण घेत आहेत आणि लवकरच मुंबई शहरवाले देखील ट्रेनिंग सेंटरमध्ये रवाना होतील. पण त्याचबरोबर आता सध्या 2026 ही या वर्षाची भरती किंवा 2026-27 एकत्रित होण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. परंतु 2026 ही पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते किंवा ही जाहिरात कोणत्या महिन्यात येईल. त्याचबरोबर सध्या भरतीसाठी नवीन विद्यार्थ्यांनी आणि यावेळेस भरतीमधून 1 ते 2 मार्काने जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, या वर्गाने कशी तयारी केली पाहिजे हे देखील आपण तुम्हाला एक थोडक्यात सांगेन. आणि यावेळी जसं आपल्याला बघितलं आपण की बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांचं मेरिट ॲव्हरेज राहिलेलं आहे. भले ते ग्राउंडचं असो किंवा अ, अंतिम म्हणजे दोन्ही गुणा एकत्रित मार्क असो. एक जवळपास मेरिट एक कॉमन लागलेला आहे. म्हणजे एक 3 ते 4 मार्क पुढे मागे झालेला आहे. आता लेखी आपण जर ग्राउंडला बघितलं तर 36 ते 41 ते 42 मध्ये भरपूर जिल्ह्यांचे ओपनचे मेरिट लागलं होतं. त्याचबरोबर लेखी आपण जर एकत्रित गुणांचं बघायला गेलं तर 125 ते 132 आणि त्याच्यापेक्षा कमीच लागलं होतं. ओपनचा आपण मेरिट सांगतोय. तर असा एक अंदाज राहिला होता आपला. आणि ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये काय नियमावलीत काय बदल होणार आहेत का? म्हणजे जसं की आपण भरपूर मध्यंतरी चर्चा होते की 1600 मीटर ऐवजी काय 2500 मीटर 2.5 किलोमीटर होईल किंवा अजून काही बदल होतील. ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? तर हे देखील आपण चर्चा करूच. आणि सध्या वयवाढीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की वयवाढी नवीन पोलीस भरती ही साधारणतः माझ्या अंदाजानुसार एक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. कारण त्याच्या आधी तर भरती निघणं सध्या मुश्किल आहे. कारण भरपूर जिल्ह्यांचे अजून जागा रिक्तांचे अहवाल मागवले आहेत. त्याचबरोबर नंतर त्याला गृह खात्याची मंजुरी येईल, वित्त खात्याची मंजुरी. या सगळ्या गोष्टींचं जर आपण ॲनालिसिस केलं तर जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास. त्याच्यापूर्वी होणे तर खूप अवघड आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकण्याची गॅरंटी का कमी आहे? कारण 2027ला आपल्या महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी आपल्याला माहीत आहे कुंभमेळा भरणं आयोजित केला जाणार आहे. आणि त्यासाठी भरपूर पोलीस मनुष्यबळाचा हा वापर त्यासाठी केला जातो. दरवर्षी म्हणजे दरवर्षी नाही पण प्रत्येक कुंभमेळ्याला महाराष्ट्रातून भरपूर फौजफाटा तिथे दिला जातो. त्यामुळं त्या अनुषंगाने जर भरती निघाली तर त्याच्यापूर्वीच निघेल. 27च्या पूर्वी म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे 2026 एंडिंगपर्यंत जाहिरातीचं वातावरण पूर्णपणे बनून जाईल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की नियमामध्ये काय बदल होईल का? की ग्राउंडचं 2.5 किलोमीटर किंवा पहिल्यांदा जे 1600 मीटर होतं ते भरपूर विद्यार्थी पहिल्यापासून त्या हिशोबाने तयारी करत आलेले आहेत. आणि त्यात जर अचानक बदल झाला तर ते विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. त्यामुळे शक्यतो माझा अंदाज तरी त्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस जवळपास नाहीच. 1600 मीटरच राहील असा एक माझा अंदाज आहे. आणि जर काही बदल झाले तर तशा संदर्भात आधी आपल्याला परिपत्रक किंवा जी-आर भेटून जाईल. त्या हिशोबानं आपण व्यवस्थित तयारी करायची. नवीन पोलीस भरतीमध्ये मेरिट यावेळेसारखंच त्या भरतीत पण लागेल असं आपल्याला पण भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. प्रश्न तर विद्यार्थ्यांचे भरपूर होते, पण आपल्याला काही कारणामुळे वेळ नव्हता किंवा आपण काही प्रशासकीय नियमावलींचं पालन करत असल्यामुळे आपण काही व्हिडिओ अपलोड केले नाहीत. मेरिटमध्ये 100% प्रत्येक वर्षी मेरिटचा एक सरासरी अंदाज असतो. त्यापेक्षा 2 मार्क आपण जास्त धरून चालत असतो. जर यावेळेस ॲव्हरेज मेरिट किती 38 ते 36 ते 41 मेरिट हे ओपनचं ॲव्हरेज राहिलेलं आहे. यावेळेस पण तेवढंच किंवा 1-2 मार्क जास्त होतील. मेरिट एक सरासरी ॲव्हरेज राहत असते. कारण भरपूर सध्या गेली 2-3 वर्ष मोठी भरती चालू आहे. 2021 पासून जवळपास मोठमोठ्या 3 भरत्या होत आलेल्या आहेत. त्यामुळे मेरिट असं काही एकदम वाढेल याची गॅरंटी काही एवढी वाटत नाही. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की नवीन विद्यार्थी जे आहेत जे आता फ्रेश जे 12वी पास आउट झालेले आहेत किंवा
जे आर्मी भरतीतून डिस्क्वालिफाय होऊन पहिल्यांदा पोलीस भरती करत आहेत, तर त्या करून करू नका तुम्ही कधी. म्हणजे आपल्या जर आपण सुरुवात आज केलेली आहे आणि एखादा विद्यार्थी जर गेली 5-6 वर्ष भरती करत असेल, तर आपण त्याची तुलना करून आपण स्वतः खच्चीकरण किंवा डिमोटिवेट होऊन जायचं नाही. बरोबर. कारण त्या गोष्टीमुळं आपल्या प्रॅक्टिसमध्ये तर परिणाम 100%च होणार, पण आपण मेंटली खूप डिस्टर्ब होणार. तर अजून भरपूर मुद्दे क्लिअर करायचे आहेत. तर आपण इथून पुढे दररोज व्हिडिओ अपलोड केला जाईल आपण आपल्या युगांतर प्रकाशन या चॅनलवरती. तर तुम्ही अपडेटसाठी चॅनलमध्ये टच राहावा. तर बाकी सर्वांनी प्रॅक्टिस वगैरे चांगलं करा. सर्वांसाठी येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण सगळे सोबतच आहोत. प्रत्येक तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल तर कमेंट करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना